ऐक की पल्ली, जरा तिकडे बस की. रेश्माबर जरा महत्वाचं बोलायचंय. हितनंच बोल की. एवढं काही का मला सांगायचं नाही. आणि तुला काय वाटलं मला काय कळत नाही? अगं तुला सगळं कळतंय. अगं लय हुशार आहेस तू. यंदाच्याला तुझाच पहिला नंबर आहे बघ. तू असताना माझा कसा येईल? पल्ले तुझं नाही ना आला तरी त्याचं बी नाहीच येणार. आपला अभ्यास आधीसारखा नाही राहिला. म्हणजे कसं? आधी कसा अभ्यास आहे की अभ्यास करायचा, आता ते सोडून सगळं करतोय बघ. तरी बी तोच काढणार आहे पहिला नंबर. हाय का नाही बघ, पल्लीला सगळं कळतंय. पल्ले आता तरी बस की तिकडं. पुस्तक दे माझं. ऐक की रेश्मा, अभ्यासाला अगं नको की नाटकं करूस. असं उलट पुस्तक धरून कोण अभ्यास करते वे? कुणाला ॲड लावतेस? सर मा मी कशाला कोणाला येड लावत्या? ही तर माणसं आधीच येडी झाल्यात पाक. बरं ऐक की, येडं पण नाही काय म्हणायचं ती म्हण. पण त्या ज्योतीला विचार की, आज केवढा खाली आली. तरी म्हणलं आज एवढी कशी हौस आली माझं पण बोलायची. अगं एकदा विचार की, नुसतं विचार की. त्याच्यापेक्षा मी जाऊन बसू का तिच्यापाशी? सगळं सविस्तर विचारतो, डोळ्यात डोळं घालून. केवढा कोट राहिले ती. ए मध्या तू का बस. हाय घाल्या, तुझं जुळतंय. होती की माझं बी काहीतरी. गालावर खळी डोळ्यात धुंदी. तसं नाही ते तोंडावर झोप डोळ्यात काय असते यात? तिला राग आला. रेश्मा विचार की. ज्योते ती केवढं का आली नाही आज? अर्ज दिला असेल ना? आणि तू वाचलं बी असशील. राहुलं नसेल ना तुला? मी कशाला वाचत्या? मला नाही तसली सवय. नाही तसली तिला सवय नाही. पण मीच म्हणले ह्या बारीनं काय येणार नाही त्याचं कारण दिलं. सर मला वरटतं. आज गेल्या सातारला तुझ्या पप्पासनी भेट. बर म्हणून आली नाही मी भेटायला. कोण कुणाला भेटायला नाही? हा तेच की, ती तिच्या वडिलांना भेटायला गेल्या ना, हेच म्हणलो. आज काय कर म्हणाला का? मला माहित आहे का कर्मना झालंय ती. जायचं का पळून? हा जाऊया की. असं बी लय दिवस झालं चित्तला गेलो नाही. होय रे की. अरे मी तर आज वेद नव्हतो, तुम्ही चालले मला जबरदस्तीनं. चला जाऊया. अरे पण मला कसं तरीच वाटतंय परत अजून उद्या मार खायला लागेल. बरं असं कर, तुझं दप्तर दे माझ्या दप्तरात, मी जातो घेऊन. गावलं तर खाय ना मी मार, तू तरी वाचशील. आ चालतंय. आय घाल्या वरच्या मनानं तरी म्हण की, लगेच दप्तर देतेस काढून. खरंच आब्या माणसातला नाही राहिलास तू. अरे काय करू, जिथं तिथं तीच असावी असं वाटतंय. आणि नसली की करमत नाही. बरं ये मागणं, जातो आम्ही. तुम्ही जावा पुढं, आपले ठरल्याप्रमाणे मी येतो पुढं. दीड बॅग. ए शुभ्या, निरोप नीट दिलाय ना बाबा? अगं बाया हो, मी स्वतः दिलाय माझ्या तोंडानं. मग त्याच तोंडाने इरड करत सुटतोस वैर? हा अरे भाड्या, त्याला सोबत घ्यायचं सोडून इथं काय आमची तोंड बघायला आलायस वे? तुलाच फक्त कळतं बघ माझ्या मनातलं. नुसतं मनातलं नाही, तुझ्या कुठलं कुठलं कळतं सांगू का? आबाळ हेपल्या. नाव तुझं सीमा, पण बोलण्याला अजिबात सीमा नाही. आता तुझ्यासारखे कुत्री गावात न हुंगत असल्यानंतर कशाला पाहिजे रे सीमा? अरे येड झाल्या.
अश्विनी सांग हिला पुन्हा मी तोंड उघडलं ना तर हिला सोसायचं नाही. आणि मी सगळं उघडलं ना तर तुला सोसायचं नाही. बघू उघड. अरे ह्याला सांग की एक बसा. काय चाललंय तुमचं? इथं ज्याच्यासाठी आलोय त्याचा पत्ता नाही आणि तुम्हीच काय मांजरगत कळवण लावलंय. आय घाल मग तुझी. काय बोलायचं होतं आणि हिच्या घरात कशाला? बगल तेव्हा ह्यो बगल आणि तो बगल. तिकडे चक्की तुझा भाव आला होता म्हणून इथं सोय केली. असं बी इथं कोणी येत नाही आणि आलंच ते ही गेली की सांभाळून. तू चलात. बोलायचंच होतं तर रानात भेटलो असतो की. ए हेकण्या, अरे तिला नुसतं बोलायचं नाही, महत्वाचं बोलायचंय. हिथं वेळ वाया घालू नका. पटदिशी आज जावा, मी बाहेरनं कुलूप लावते. तुमचं झालं की हाक मारा. काय बोलून झालं की ना? त्यांनी झोपून येऊ दे की. तुला काय करायचंय? ए चला रे पटदिशी चला. तरी किती वेळ लागेल गं? का तुला काय करायचंय? नाही म्हणजे ती बाहेर आली की आपण दोघं आज जायला. कशाला? अजून इतकी वाईट दिवस नाही आले हा माझ्यावर. उठतो का? उठतो की. अरे भाडे पोत्यावर न उठतो का? पोत पाहिजे मला बसायला. डिझाईन छान आहे का? गळ्यातलं खरं सोन्याचं आहे? कानातलं पण छान दिसतंय का? काय झालं? आल्यापासून नुसतं करतेस. बोल की काय बोलायचं होतं ते. काय नुसतं बोल बोल बोल? काय करायचं नसतं का तुला? एवढं तरणं ताटं पोरग तू, तुला काय वाटत नाही खरं? वाटतं की तुझ्या डोळ्यात डोळे घालून एकटक बघत बसावं. तुझं हसणं, तुझं दिसणं डोळ्यात साठवून ठेवावं. तुझा हात हातात घेऊन तुझ्या खांद्यावर डोकं ठेवावं. एवढंच काय. जसं आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचो ना, तसं तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपावं. कारण आई लहानपणी सोडून गेली ना, त्यामुळे बायकोच्या ताईला बघतोय. बायको असतेच की आईचं, बहिणीचं, मैत्रिणीचं प्रेम देणारे. येडा आहेच माहित होतं. एवढं येडा असेल नव्हतं माहित. हे बिटक्या ही घ्यायचीच. आयला मी अडवलं की इथं वरती असं फावड्याला धरून की वर. तुझ्या अरे आब्या, पडलेलं चित्र तरी गोळा कर की. काय त्या गोळा करून दे तुला. लय तापत असलं तर राहू दे. तशी बी काय मला आता जिचा कायची इच्छा नाही. हे माकडा, आम्हाला का ढवाळं लागली तुम्ही म्हणून खातोय. अरे तुला आवडते ती म्हणून आलोय चिचेला.
नाहीतर त्या नाम्याला उराव घ्यायला कोण मोकळा आहे? अरे मागच्या वेळेस त्या नामीनं काठीनं मारलं म्हणून तू त्याला दगड घातलीस आणि आता आला तर तुला खाल्लं किती दगड घालून रे होय. येऊ दे की चित्याचा आकडाच फेकून मारतो का नाही बघ, डोळ्यात घालवतो कायमचा. आणि आब्याला तर माहित आहे आपला नियम कसा आहे ती. त्याला सध्या एकच नेम माहित आहे, केवढा. होय राब्या, तुझं ते केवढा लगीनच नाही झालं तर हा? ए आय घाल्या, तुझं तोंड चांगलं नाही निदान चांगलं तरी बोलत जा. हाय होय लक्ष, मला वाटलं गेला बिलास की काय म्हणत. आणि आई घाल्या माझं का तोंड चांगलं नाही होय. अरे आमची आई म्हणत होती लाखात एक आहे आमचं पोरग. बरोबर आहे, तुझ्या का दुसरं होणार मी नाही. माकड तोंड्या. काय म्हणते माकड तोंडे? तुझं शिंदे देतो. खाली आलो तर मस्करीने बघ. चल रे खाली. कोणतरी म्हाताराले घालणं. आई घातली. अरे भिकार चोट पडीत ना. का आता बसलोय ना तुझ्यापासून लांब. अरे माझा बाप आलाय. बापरे, बाप आहे तुझा. अरे तिकडे कुठे, तिकडे जा, तिकडे. आहो तुम्ही कशाला आला? मी येतच होते की पाणी घेऊन. का बा तुझा बाप तडपडून मेले वय. अहो आता काय घरातलं आवरायचं कमी होतं का? तरी बी बघा की गोटा लोटला, झाडू मारला आणि पाणी घेऊन निघतच होते. म्हटलं सगळे पाणी पाणी करत असतील. पर तुम्ही कशाला आला इथं? अगं भाकरी बी राहिली बांधलेली माझी. तुझ्या आईचं ध्यान काय सरळ असतं बाय. हेकनगत बघती एकेकडे काम करते भरतीकडेच. भाकरी ना मग मी बांधते की, तुम्ही जावा पुढं. अगं कोळप बी राहिले, तुला नाही जमायचं. हे बघ भाकरी तुझी, आपण दोघं संगत जाऊ. चल दार उघड. ते चावी कुठे ठेवली आठवणावं? अगं आठव की मग. काय झालं? चल लवकर. हाय. हा मग आणखी इकडे तिकडे हेंबाळण्यावारे का करते? अगं काय गही अजून भाकरी बी बांधली नाही सोय तू. हा आईवरती गेलीच बघ अगदी हकणार. नाही बांधते की ठेवती कळशीन, बांध लवकर. तर मी एका आर खातो. अगं आपल्या मागं काही उद्योग कमी आहेत वय. बेगी समधी कामं करायची. हा शेतावर जायचं, शेतात पाणी द्यायचे. चल झालंय का? उठ लवकर, चल लवकर. हात कुठे निघालाय? इकडे या. अरे आमच्या बावड्याकडे लय भारी पुस्तक गावले, त्यात लय भारी भारी लिहिलंय. आई घालेली तुम्ही पुस्तकच वाचायची होती तर तिथं वाजली असते की. हे तर कशाला आलोय? आधी बस खाली मग बघू. चटई हात चटई हात घे पटाक दिशी. ओढ ओढ बसा. आब्या बस की खाली. अरे दादा येईल. अरे नाही कोणी येत, बस. अरे बस बस म्हटलं ना. बस. अरे या नाही, थांब की. हे इथं ठेव. हा दोस्त लेखक जय लोटरे. बघू असं काय ते बघू. थांब, काहीतरी करशील, मी वाचून दाखवतो. हा वाचू का? हा. मी दीपक माझ्या आयुष्यातली खरी घटना सांगत आहे. एकदा मी मुंबईला जात असताना माझ्या बाजूला एक सुंदर आणि अंगपिंडाने टच्च भरलेली तिच्यावर नजर पडतात. सगळ्यात आधी तिचे
टच भरलेले दोन्ही आंबे मला खुणवायचे. लगा आंबे घेऊन निघाली होती खरं ती. पण 2च आंबे घेऊन कशी का निघाली? 1 डझन तर घ्यायची की. तीच की. अरे याड्या, ते खायचं आंब नाही, चोकायचं असत्यात. ए माद्या, हे असलं पुस्तक बंद कर. हे आब्या तू ग बस, लय मजा वाटते ऐकायला. आणि तुला नसलं ऐकायचं ना तर नको ऐकू, कान बंद करून घे. हे मजा पुढं काय झालं सांग. सारखं अंगचटीला नको येऊ. इथनं बाहेर कसं पडायचं त्याचा विचार कर. कशाला पडायचे पण बाहेर? ती माणसं रानात नाही तोपर्यंत घराला कुलूप असणार आहे. आणि तूच विचार कर की किस्ता वेळ आहे आपल्याकडं, असा चान्स पुन्हा मिळणार नाही. अगं येडीस का तू? तुझ्या या चान्सच्या नादात अख्खं गाव त्या दारात उभं राहील. चान्स तिच्या, आणि तिचा बाप काही ऐकला येणार नाही, अख्खं घरदार घेऊन येणार आहे. आणि त्यांना काय सांगणारच तू? आपण दोघं आत काय करत होतो? काय केलंस तर सांगेन ना. कधी कधी वाटतं माझी निवड चुकली का काय काय माहित. कसं बोलतो तू मला? आमचं पप्पा बी मला असं कवा बोललं नाही. तोंडच फोडून आता. तुला माहित नव्हतं का तुझा बाप येणार मला होती? काय माहित? मुळात हे करायचंच कशाला? ए बाबा, जा की तुझी घरी जाऊन आई घाल की तिकडं. उगाच इथं भाषण देऊ नकोस. ला का करा ती करा, आणि वरनं याचं ऐकून बी घ्या. पुन्हा इथं फिरकू नकोस, कळलं ना? इथं अश्विनी होती ना म्हणून तिच्यासाठी केलंय, नाही तर तुझ्यासारख्या बुळग्यासाठी कधी केलं बी नसतं. साधा बुक्का बी घातला नाहीस कधी तिचा. बघ की तरी. कशाला करता रे असली लपडी? जर पोरीला सुख देता येत नाही तर? अगं मूर्ख आहेस का ग? नाही म्हणजे विचारलं, आणि तू नको सांगू मला सुखाचं. मूर्ख तू आहेस. तू कशा लिहिलं सगळं सांगत असतीस? माझी खास मैत्रीण आहे, नाही कुणाला सांगायची. नाही कुणाला सांगायचे. नाही नाही म्हणत आत्ताच मला सगळं सांगितलं तिने. बाहेरच्यांना तर वाढवून चढवून सांगत असेल. ए ऐकून घेते म्हणून काय बी बोलशील वय? जा की तुझी झक मार तिकडं. मी काय म्हणतोय ए ताई ताई सीमा ताई, अगं रागाच्या भरात बोलला ग. तू तेवढं बाहेर कोणाला बोलू नकोस बरं का. तुझा नंबर दे की तेवढा, कधी काय लागलं बिगलं तर आपलं. चपलीचा देऊ का? कुत्र्या चप्पलीचा कशाला? तू नको येऊ. तुझ्यात वाटणं तुझा चांगल्यापणानं सांगतोय ती ऐक. तू का थांबलायस? जेवाय पाहिजे? धर 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 उपाशा धर धर. माझा हात स्वतःवर नेला, गुडघ्यापासून हळू हळू हळू. यकृत आणि स्वादुपिंडू असे अवयव पाटातील आतील भागात असतात. मानवी अवयवामध्ये महत्वाची क्रिया हे अवयव पार पाडत असतात. काय? मानवी क्रिया हे अवयव पार पाडत असतात. पंचेंद्रिय अशी मानवाच्या मानसिक स्वास्थ्य. अभ्यास आलं मग खिशात का हात घातलेत सगळ्यांनी? अरे ते येताना शाळेतनं खायला आणलं होतं ना, ते खात खात अभ्यास करतोय. आणि तू असा या टायमाला घरी रानात गेला नाहीस का? अरे नाही ते जरा काम. माकडा मला विचारतोय सोय, आणि तुम्ही शाळा सोडून मधनं का आलाय? अरे त्याच्या तासच नव्हतं ना, म्हणून म्हटलं घरून तरी अभ्यास करावा. म्हणूनच सगळ्यांना इथं बसवून मी शिकवत होतो. कळलं का सगळ्यांनी? यकृत आणि स्वादपिंडू. काय? स्वादपिंडू. स्वादपिंडू. पिंडू पिंडू. झाला सगळे पास तुम्ही. कशाचा अभ्यास चाललाय? कसं असतंय, काय काय अभ्यास ढ पोरांनी हुशार पोरांनी शिकवायचा असते. शिकवा. राहिलेलं पुस्तक अभ्यासाला आले वाचूया. हा मी नाही येणार. येतयस गप. चला, नाहीतर आपलं वांद होईल. घरातली गुडघ्यापासून सोलत्याल आपल्याला, नाहीतर आपला अवयव निकामे होत्याल. एक बस काहीतरी करशील सोड. या चला.
कुठं दिसना. वाच आता कड निघना. त्यो नाही येणार. सगळं करण्या तुझं म्हातारा आलं का काय? अरे म्हातार नाही, आपला आबी आहे त्यो. काय म्हणलेलं येणार म्हणजे येणार. आईला शेवटी आलाच की ऐकायला. हा होय, मी अभ्यास करायला आलोय आणि तेच करणार आहे. वाचतात. हा, गुडघ्यापासून हात वर जातो आणि माझा हात मांडीपासून वर जातो. हा नाही ना. हान पुढं काय? अरे सांग की. कोणीतरी आपल्याला म्हणलं होतं मी इथं अभ्यासाला आलोय आणि तेच करणार आहे. आणि असं मग कोणतरी म्हणलं होतं असलं घाणेरडं पुस्तक कोणी आणलंय र? मी बघा सभ्य असला ऐकत बी नाही. बर वाच की. पण होय, आपल्याला हे सगळं आत्ता काय वाटत असेल आणि या आधी का नाही वाटलं? हे सगळं एवढं भयानक असते वय? हा, पुस्तकातले लय म्हणजे असेल. पुस्तकात कोण खोटं लिहितो वय? अरे पण हे लिहित कोण असेल? आणि त्या लिहिणाऱ्याला आपल्यात होणारा बदल, आपल्या गरजा कळत असतील का? मोठी माणसं कवाच आपल्याला याबद्दल काय बोलत नाहीत. माझा दादा बी कवा काय बोलत नाही. पण त्यांनी जर आपल्याला सांगितलं नाही तर मग आपल्याला कळणार कसं की हे नेमकं काय असतंय ते? लय नको प्रश्न विचारूस. हे जेव्हा काय पेपर नाही येणार, दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. तिला बघितल्यावर किरणला किती आंबे दृष्टीत पडले. गप. बर